तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 346 346 पेजवर सर्वात शेवटची ओळ आहे खालची. त्याच्यामध्ये शेवटी आहे शंका. सापडलं? पूर्व पक्षी शंका करत आहे. काय म्हणतो तो? की त्याचा अभिप्राय, पूर्व पक्षाचा अभिप्राय एवढाच आहे की ज्ञानी पुरुषाला सुद्धा ध्यानाचं विधान मानलं पाहिजे, अर्थात त्याने ध्यान वगैरे केलं पाहिजे, याच्याकरिता त्याचा प्रयत्न आहे पूर्व पक्षाचा. तर काय म्हणतो पहा शंका. जैसे मुमुक्षुजनों के प्रति श्रवणादिकों की अवश्य कर्तव्यता का बोधक विधी होवे है, की ज्याप्रमाणे मुमुक्षु लोकांकरिता शास्त्र विधान करतं की त्यांनी वेदांत शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासन वगैरे अवश्य केलंच पाहिजे. मग जसा मुमुक्षूंकरिता विधी आहे त्याप्रमाणे तैसे संशय विपरीत भावना ते रहित ज्ञानवान पुरुषों के प्रति भी, संशय विपरीत भावनाने रहित, ज्यांना आता संशय नाही, प्रमाण संभावना नाही, प्रमेय संभावना नाही, विपरीत भावना नाही आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अपरोक्ष ज्ञान, त्यांच्याकरता सुद्धा ध्यानाचं विधान असावं, का असू नये, असं पूर्वपक्षी बोलतो. तैसे संशय विपरीत भावना ते रहित ज्ञानवान पुरुषों के प्रति भी ता ध्यान की अवश्य कर्तव्यता का बोधक विधी क्यों नहीं होवे. विधी का नाही, का मानल्या जात नाही विधी? तर अर्थात ज्ञानवान पुरुषों ने भी सो ध्यान अवश्य करना या प्रकार की वेद की आज्ञा क्यों नहीं होवे. का नाही अशी वेदाची आज्ञा की ज्ञान जरी झालं तरी त्याने ध्यान करायला पाहिजे, है की नाही, अशी आज्ञा विधी पाहिजे. कोणाकरिता? ज्ञान्याकरिता. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. ठीक आहे. आता कदाचित सिद्धांती म्हणतील की असं एखादं वेदाचं वाक्यच नाहीये, त्याच्यामुळे आम्ही विधी मानत नाही. तर तो पूर्वपक्षी म्हणतो असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. वेदाचं वाक्य नाहीच असं नाही, आहे, पण असूनही तुम्ही विधी मानत नाही. मग कोणतं वेदाचं वाक्य आहे बरं? तर तो पूर्वपक्षीच सांगतो. काय म्हणतो पहा. और जो ऐसा कहो, पूर्वपक्षी बोलत आहे सिद्धांतांना, कदाचित तुम्ही असं म्हणाल काय कि ता ज्ञानवान पुरुष को ध्यान का विधान करने हारा कोई वेद का वाक्य है नहीं है. ज्ञानी पुरुषाला ध्यानाचं विधान करण्याकरिता वेदाचं वाक्यच नाही आहे, तर आम्ही कसं काय विधी मानणार, असं कदाचित सिद्धांती तुम्ही म्हणाल. पण ते तुमचं म्हणणं बरोबर नाही, कारण वेदाचं वाक्य आम्ही तुम्हाला दाखवून देतो. आणि जर वेदाचं वाक्य मिळालं तर मग विधी मानायला तुम्हाला काय अडचण आहे. पण तरी तुम्ही विधी मानत नाही, म्हणजे अवश्य करायलाच पाहिजे असा आदेश विधान आहे असं तुम्ही मानत नाही ज्ञानाकरिता, का, असा प्रश्न. ध्यान का विधान करने आ रहा कोई वेद का वाक्य है नहीं, याते ता ज्ञानवान पुरुष को ता ध्यान का विधी नहीं असं तुम्ही म्हणाल म्हणे, तर सो यह तुम्हारा कहना भी संभवता नहीं. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. का बरं? की तो म्हणतो तुम्हाला जरी वेदाचं वाक्य सापडत नसलं तरी आम्हाला मात्र माहिती आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो. सांगा म्हणे कोणतं आहे? सांगतात. तम एव धीरो विज्ञाय प्रज्ञाम कुर्वीत ब्राह्मण, हे वेदाचं वाक्य आहे. तम एव धीर विज्ञाय प्रज्ञाम कुर्वीत ब्राह्मण. अन्वय. धीर ब्राह्मण तम एव विज्ञाय प्रज्ञाम कुर्वीत. ठीक. अर्थ पहा. धीर असा जो ब्राह्मण आहे की नाही, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी. धीर श्रम दम इत्यादी ठिकाणी साऱ्या साधनांयुक्त असा जो कोणी ब्राह्मण आहे, ज्ञानी पुरुष, त्याने काय? तमेव विज्ञाय, त्या आत्मस्वरूपाला ब्रह्मतत्वाला जाणून प्रज्ञान कुर्वीत, प्रज्ञा बुद्धी तशी करावी, अर्थात ध्यान करावं. वाक्य झालं की नाही वेदाचं, कस का मग तुम्ही विधी मानत नाही, असा तो बोलतो पूर्वपक्षी. आता यद्यपि या श्रुतिवाक्याचा अर्थ ज्ञानाला ध्यानाचं विधान करण्याकरिता नाही आहे,
पण पूर्व पक्षी तसा अर्थ करू राहिला. पण खऱ्या अर्थाने त्या वाक्याचा काय अर्थ आहे ती पुढे येणार आहे, सिद्धांत सांगतील. ठीक आहे, पंक्ती पहा. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणार्थय. धैर्यवान ब्राह्मण तीस परमात्मा को साक्षात्कार करिके, त्या परमात्मा तत्वाचा साक्षात्कार करून, आहे की नाही, ब्राह्मणाने साधकाने धैर्यवान साधकाने त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून पश्चात साक्षात्कार झाल्यानंतर ता परमात्मा का ध्यान करे, प्रज्ञान कुर्वीत, त्या परमात्म्याचं ध्यान करावं. इस श्रुती ने ता ज्ञानवान पुरुष को भी ध्यान का विधान करे आहे. त्या ज्ञानवान पुरुषाकरिता सुद्धा ध्यानाचं काय केलं आहे, विधान केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही विधी मानली पाहिजे. और जो ऐसा कहो, आता यावर कदाचित तुम्ही सिद्धांती असं म्हणाल म्हणे, काय बरं, तर स्वतः बोलतोय कोण, पूर्व पक्षी. और जो ऐसा कहो काय कि उत्पन्न हुए आत्म साक्षात्कार करके ही इस ज्ञानवान पुरुष को मोक्ष रूप परम पुरुषार्थ की प्राप्ति होवे है. याते ता आत्मज्ञान त्यानंतर सो ध्यान करना निष्फलही है, असं तुम्ही म्हणाल म्हणे. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. काय बरं, पुन्हा पहा की उत्पन्न हुए आत्मसाक्षात्कार के करिके, एखाद्याने प्रयत्न केला, श्रवण मनन निध्यासन वगैरे केलं आणि आत्मसाक्षात्कार उत्पन्न झाला, ब्रह्मबोध झाला, आणि त्या ब्रह्मबोधानेच त्याला मोक्ष तर मिळणारच आहे. आणि जर मोक्ष त्याला मिळणारच आहे, मिळालाच आहे ज्ञानाने, तर पुन्हा त्याला ध्यान करण्याचं काय प्रयोजन, काही काम राहत नाही. मग कशाला तो ध्यान करील, असं कदाचित तुम्ही सिद्धांती बोलाल म्हणे. पुन्हा पाहती पंक्ती. उत्पन्न हुए आत्मसाक्षात्कार करिके, आत्मसाक्षात्काराने इस ज्ञानवान पुरुष को, ज्ञानवान पुरुषाला मोक्ष रूप परम पुरुषार्थ की, मोक्ष रूप परम पुरुषार्थाची प्राप्ती होवे, प्राप्ती झालीच आहे. याते म्हणून तर आत्मज्ञान ते अनंतर, आत्मज्ञान झाल्यानंतर सो ध्यान करना निष्फल आहे. पुन्हा ध्यान करणं काय आहे, मग निष्फल आहे. असं तुम्ही वेदांती बोलाल तर तो म्हणतो सोय तुम्हारा कहना संभवता नाही. कोण म्हणतोय, पूर्व पक्षी. की पूर्व पक्षी तुमचं हे बोलणं देखील योग्य नाही. सोय तुम्हारा कहना संभवता नाही. काहे ते, इदानीं काल विषय ब्रह्म साक्षात्कार के विद्यमान हुए भी ता ध्यान रहित पुरुषों को पूर्व अज्ञान अवस्था की न्यायी सुख दुखादि रूप संसार की प्रतीति बनी रहे हैं. ठीक है, याते ता ब्रह्म साक्षात्कार मात्र करिके इस पुरुष को ता मोक्ष रूप पुरुषार्थ की प्राप्ती होती नाही. बघा आता काय म्हणणं आहे त्याचं. तो म्हणतो की इदानीम काल विषय म्हणजे आत्ता वर्तमान काळात देखील, वर्तमान काळ म्हणजे कोणता वर्तमान काल, की ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला ज्ञान झाल्यावर देखील सुखदुःखाचा अनुभव होताना दिसतो. आणि जर त्याला सुखदुःखाचा अनुभव होऊ राहिला तर कसला त्याला मोक्ष मिळाला, याचा अर्थ मिळालाच नाही. आणि त्याला मोक्ष मिळावा याकरिता त्याने ज्ञान झाल्यावर सुद्धा ध्यान केलं पाहिजे. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. पुन्हा पहा काय ते, इदानीं काल विषय ब्रह्म साक्षात्कार के विद्यमान हुए भी, एखाद्याला ब्रह्मज्ञान झालंय, साक्षात्कार झालाय, तरी देखील त्याला म्हणजे ज्ञान काळात देखील ता ध्यान रहित पुरुषो को, पण तो ध्यान करत नाही. ज्ञान तर झालंय ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान, पण ध्यान करत नाही. तर ध्यान रहित पुरुषो को पूर्व अज्ञान अवस्था की नाही, म्हणजे त्या पुरुषाला ज्ञान होण्याच्या अगोदर जसे सुखदुःख होत होते तसेच सुखदुःख त्याला आताही होऊ राहिले. आहे की नाही, पंक्ती पहा. पूर्व अज्ञान अवस्था की न्यायी, अज्ञान अवस्थेप्रमाणे सुखदुःखादी रूप संसार की प्रतीती अनुभव बनी रहे, त्याला येतच असतो. याते याच्यावरून काय ठरतं की ता ब्रह्म साक्षात्कार मात्र करिके, जरी त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला आहे तरी तेवढ्यानेच इस पुरुष को ता मोक्षरूप पुरुषार्थ की प्राप्ती होती नाही. ब्रह्मज्ञान झालंय पण तेवढ्याने त्याला काही मोक्षरूप पुरुषार्थाची प्राप्ती होते हे म्हणणं योग्य नाही. कारण ज्या अर्थी त्याला ज्ञान झाल्यावर सुद्धा अज्ञान अवस्थेप्रमाणेच सुख दुःख होऊ राहिले, त्या अर्थी त्याला मोक्ष अजून मिळालेला नाहीये. आणि त्याला मोक्ष मिळावा अशी आमची इच्छा आहे. मग त्याने काय करावं, ज्ञान झाल्यावर सुद्धा ध्यान केलं पाहिजे. कोण म्हणतो, पूर्व पक्षी.
किंतु लागला अर्थ, ता मोक्षरूप पुरुषार्थ की प्राप्ति होती नहीं, किंतु ब्रह्मवेत्ता गुरु के समीप जाई के श्रवणादि को ते ब्रह्म साक्षात्कार करके यह पुरुष जभी जीवत काल पर्यंत ता ब्रह्म के ध्यान का अभ्यास करे हैं, तभी ही इस पुरुष को ता मोक्ष की प्राप्ती होवे है. मग त्याला मोक्षाची प्राप्ती केव्हा होईल? तर त्याने कसं केलं पाहिजे तर सांगतायत किंतु पासून पहा. मग कोणी बी साधक असेल की ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांनी सर्वात पहिली पायरी काय करावं? ब्रह्मवेत्ता गुरूंच्या जवळ जावं. ठीक, गुरूंच्या जवळ जाऊन वेदांत शास्त्राचं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं, ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर पुन्हा मरेपर्यंत ध्यान करावं, तेव्हा त्याला मोक्ष मिळेल. कोण बोलतो? पूर्वपक्षी. पुन्हा पहा, किंतु ब्रह्मवेत्ता गुरु के समीप जाई के श्रवणादि को ते श्रवणादि करून ब्रह्म साक्षात्कार करिके ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा. त्याच्याद्वारे यह पुरुष जबी ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर देखील यह पुरुष, हा पुरुष ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालाय तो पुरुष जबी म्हणजे जेव्हा, जर जीवत काल पर्यंत म्हणजे हे शरीर असे पर्यंत ता ब्रह्म के ध्यान का अभ्यास करे है, त्या ब्रह्म ध्यानाचा काय करतो? अभ्यास करील. तभी ही तेव्हाच इस पुरुष को, या पुरुषाला ता मोक्ष की प्राप्ती होवे, त्या मोक्षाची प्राप्ती होईल. जर ध्यान करणार नाही तर मोक्षाची प्राप्ती होणार नाही. याते म्हणून ता मोक्ष की प्राप्ती वास्ते ज्ञानवान पुरुष को भी जीवत काल पर्यंत सो ध्यान अवश्य कर्तव्य है. म्हणून त्या ज्ञान जरी झालं तरी त्याला मोक्ष मिळावा याकरिता त्याने जीवन असेपर्यंत ब्रह्मध्यान हे केलंच पाहिजे. सो ध्यान अवश्य कर्तव्य आहे. पुढे जो कदाचित म्हणजे जर कदाचित सो ज्ञानवान पुरुष ध्यान पर्याय नाही होवेगा. समजा उदाहरणार्थ ध्यान झालंय पण त्याने ध्यान वगैरे करायचं काहीच करत नाहीये, ध्यान करायला पाहिजे करत नाहीये, मग काय होईल बरं? तर कदाचित त्याचं यथेष्ट आचरण बी होऊ शकतं. मग मनमानी आचरण, निषिद्ध आचरणाकडे सुद्धा तो प्रवृत्त होऊ शकतो. पंक्ती पहा काय की जो कदाचित, जर कदाचित सो ज्ञानवान पुरुष ध्यान पर्याय नाही होवेगा, ध्यान करण्यातच सतत आपला वेळ घालवणार नाही, तर तो यथेष्ट आचरण की प्राप्ती करिके, तर त्याला काय होईल? मग मनमानी आचरण करायला लागेल. कदाचित निषिद्ध आचरण सुद्धा तो करू शकतो, यथेष्ट आचरण त्याला म्हणतात. आणि जर तसं त्याच्याकडून घडलं तर काय होईल? यथेष्ट आचरण की प्राप्ती करके नरक कुही प्राप्त होवेगा. निघाला होता मोक्ष प्राप्त करायला, प्राप्त होईल कोण? नरक. मोठी आपत्ती. याच्याकरिता सरळ सरळ तुम्ही वेदांती लोकांनी मान्य केलं पाहिजे काय की ज्ञान झाल्यावर सुद्धा त्या ज्ञानी पुरुषाने मरण येईपर्यंत ब्रह्मध्यान केलं पाहिजे. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. यह वार्ता. बरं, तो काय बोलतो पहा आणखीन, ही गोष्ट काही आम्ही आमच्या मनाने सांगतो असं नाही, अन्य शास्त्रकारांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी काही आहे. तिथला श्लोक देतो तो ता श्लोक. निस्संगता मुक्तिपदम यतीनाम संगादशेषा प्रभवन्ति दोषा आरूढ योगोपी काय आरूढ योगोपी निपात्यते धः संगेन योगी किमुताल्प सिद्धी. हा श्लोक आहे. पदच्छेद पहा एकदा. निस्संगता मुक्तिपदम यतीना संगात अशेषाः प्रभवन्ति दोषाः आरूढ योगः अपि निपात्यते अधः संगेन योगी किम उत अल्पसिद्धि किमुत अल्पसिद्धि. ठीक, अन्वय पहा. यतीनाम निस्संगता मुक्तिपदम संगात अशेषाः दोषाः प्रभवन्ति. पुढे आरूढ योगः अपि
योगी संगेन अधः निपात्यते किम उत अल्पसिद्धि. ठीक अर्थ पहा. यतीनाम संन्यासी वगैरे अर्थात ज्ञान साधनामध्ये असलेले लोक. यतीनाम निसंगता मुक्तिपदा. मुक्तिपदा मुक्ती मार्ग. मोक्षाचा मार्ग काय आहे त्यांच्यासाठी? निसंगता हाच मोक्षाचा मार्ग आहे. जर संग करील तर काय होईल? संगात दोषाः अशेषाः दोषाः प्रभवन्ति. सर्व दोष प्राप्त होतात संग करील तर. ठीक. दूर कशाला? आरूढ योग अपि म्हणजे ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे असा योगी ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष देखील संगेन अधः निपात्यते. जर संग करील तर त्या संघाच्या द्वारे अधपतनच त्याचं होतं. निपात्यते. किमुत अल्पसिद्धी. मग काय बोलायचं ज्यांना अल्पसिद्धी प्राप्त झाली आहे, अर्थात जे मुमुक्ष अवस्थेतच आहेत अजून, त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. हा त्याचा अर्थ. एकंदरीत ज्ञानी पुरुषाला निसंगता सांगितलेली आहे. आणि निसंगता तेव्हाच राहू शकते जर तो ध्यान करील, आहे की नाही? नाहीतर संग होऊन काय होईल? दोष उत्पन्न होतील, मग पतन होईल. असं अन्य शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. एकंदरीत ज्ञानी पुरुषाने सुद्धा ध्यान करायला पाहिजे असा अभिप्राय कुणाचा? पूर्व पक्षाचा. पंक्ती पहा. त्या श्लोकाचा अर्थ देऊ राहिले. अर्थ यह विषयासक्त बहिर्मुख जनों के संग का जो परित्याग है ताका नाम निसंगता है. निसंगता म्हणजे काय? तर जे अत्यंत विषयासक्त बहिर्मुख लोक आहेत, संसारी, अशा लोकांच्या संघाचा जो परित्याग त्याला म्हणायचं काय? निसंगता. त्याचं नाव निसंगता आहे. ठीक आहे. जो परित्याग है ताका नाम निसंगता आहे. ठीक आहे. असं निसंग झाल्याशिवाय वेदांताचं अध्ययन सुद्धा घडणं शक्य नाही आहे. म्हणून तर गुरुकुलाची कल्पना आहे. घरात राहून होत नाही. कारण घरामध्ये काय 24 तास वातावरण संसारी लोकांचंच असतं. व्यवहारातच ते गुंतलेले असतात. त्यांचे उठून सकाळी उठल्यापासून झोप येईपर्यंत व्यवहारातल्याच गोष्ट चालू असतात. आता हे काम करायचं, त्याच्यानंतर हे करायचं, भेंड्या तोडायच्या, बाजाराला घेऊन जायच्या, ते विकायच्या, मग असा असा बाजार आणायचा. ते बाईची वेगळीच चिंता असते. सरपण संपला तर सरपण आणायचं, स्वयंपाक करायचा, नंतर धुणं जायचं, तेवढ्यात पोरगं रडतं. सारं व्यवहार इतकं त्याच्यातच गुंतलेले असतात, आहे की नाही? आणि ज्याला थोडी निसंगात सवय लागलेली आहे ना, तो एक दिवस सुद्धा घरी राहू शकत नाही. त्याला कंटाळा येतो ते साऱ्या त्यांच्या गप्पा छप्पा, ते आरडणं वरडणं, त्या पोरांचं खेळणं, हागणं मुतणं पाहून काही खरं नाही तिथं. विषयासक्त जनों के संग का जो परित्याग है ताका नाम निसंगता है. लागलं. सा निसंगता ही संन्यासियों को मुक्ति के प्राप्ति का मार्ग है. मुक्तिपदा. ती निसंगता संन्यासाकरिता काय आहे? मुक्तिपद, मोक्षाचा मार्ग. मुक्ति के प्राप्ति का मार्ग है. जिस कारण ते ता संगते इस पुरुष को कामादिक अनेक दोष उत्पन्न होवे है की नाही? ज्यामुळे की जर एखादा ज्ञानी पुरुष सुद्धा त्या तसल्या लोकांच्याच मध्ये जर राहील तर हळूहळू त्यांचं अन्न खाऊन खाऊन त्यांच्याकडे पाहत पाहत काय होतात? कामादिक उत्पन्न होतात. ठीक आहे ना? अनेक दोष उत्पन्न होतात. बघा ना तुम्ही, लॉकडाऊन मध्ये जे लोक घरी जाऊन राहिले ते बहुतेक भाजल्याच गेले. कळलं की नाही? हा. जिस कारण ते ता संगते इस पुरुष को कामादिक अनेक दोष उत्पन्न होवे है. 3 दोषों की प्राप्ती ते. आणि तसे दोष जर प्राप्त झाले तर त्याच्यामुळे काय? ज्ञानवान पुरुष भी अधपतन होवे है. अर्थात ज्ञानवान पुरुषाचं सुद्धा काय होतं? अधपतन होण्याची शक्यता आहे. तो मुमुक्षुजन की क्या वार्ता? किमुत अल्पसिद्धी. मुमुक्ष लोकांच्या बाबतीत बोलायचंच काय? तो मुमुक्षुजन की क्या वार्ता है इथे. लागलं. या ते एकंदरीत काय बरं? ता यथेष्टाचरण की निवृत्ती करणे वास्ते, यथेष्टाचरणाची प्राप्ती होऊ नये म्हणून त्या ज्ञानी पुरुषाने सुद्धा काय करायला पाहिजे? ध्यान करायला पाहिजे. ध्यान जर नाही केलं तर अंतःकरणामध्ये अनेक कल्पोकल्पाचे संस्कार आहेत. इंद्रियांना सुद्धा सवय लागलेली आहे आपल्या विषयाकडे जाण्याची. हळूहळू करता 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 काय होईल? अधपतन होण्याची शक्यता आहे.
याते ता यथेष्टाचरण की निवृत्ति करण्याकरिता संशय विपरीत भावना ते रहित ज्ञानवान पुरुष को भी, भला ज्ञानवान आहे, त्याला आता संशय नाही, विपरीत भावना नाही, कुठला काही संशय नाही, प्रतिबंध नाही आहे, तरी देखील त्या पुरुषों को भी जीवत काल पर्यंत, म्हणजे मरण येईपर्यंत, हे शरीर पडेपर्यंत सो ब्रह्म का ध्यान अवश्य करणे योग्य आहे. अवश्य केलंच पाहिजे. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. इथपर्यंत हा पूर्व पक्षी झाला. आता उत्तर देतात समाधान सिद्धांती बोलतात, संशय विपरीत भावना ते रहित ज्ञानवान पुरुष को ता ध्यान करने का विधि नहीं है. सिद्धांत आहे की नाही? ज्ञानी पुरुषाला विधी नाही आहे, तो विधीचा किंकर नाही आहे. शास्त्र त्याच्याकरिता काहीच विधान करू शकत नाही. का? त्याचं कारण देऊ राहिले. संशय विपरीत भावना ते रहित ज्ञानवान पुरुष को ता ध्यान करने का विधि नहीं है. काहे ते? का बरं? जिस पुरुष को दृढ़ अध्यास पूर्वक देहाभिमान हो गया है, पक्का अध्यास आहे, आणि त्या अध्यासामुळे, अध्यास म्हणजे भ्रम, म्हणजे ब्रह्मतत्वाचं ज्ञान नाही आहे, देहालाच स्वतःचं स्वरूप समजतो आणि देहाभिमान बी पक्का आहे. बघा काही काही व्यवहारात सुद्धा अज्ञानी जरी असले लोक, तर अज्ञानामध्ये सुद्धा फरक आहे. बघा काहींना देहाभिमान अत्यंत पक्का असतो, काहींचा थोडा शिथिल असतो, आहे की नाही? काहींचं बघा जाती अभिमान, देहाभिमान भयंकर असतो. थोडंसं जर कोणी एखादं वाकडे शब्द बोललं त्यांना, त्यांचा पारा चढतो, पार भयंकर त्यांना क्रोध येतो. आणि एखादा असा असतो ज्ञान नाही, अज्ञानीच आहे, पण शिवी दिली तर तो सहन करतो, जाऊ द्या काय होत तरी त्यानं, म्हणजे एवढा देहाभिमान नाही आहे. आणि काही काही ना भयंकर देहाभिमान, जातीअभिमान असतो. ठीक आहे. पंक्ती पहा काय आहे ते, जिस पुरुष को दृढ़ अध्यास पूर्वक देहाभिमान होवे है, तिस पुरुष को ही त्या पुरुषालाच अपने आत्माविषयी कर्तृत्व बुद्धी होवे आहे. अपने आत्माविषयी म्हणजे स्वतःविषयी, की माझं हे कर्तव्य आहे, मी ब्राह्मण आहे हे माझं कर्तव्य आहे, मी क्षत्रिय आहे हे माझं कर्तव्य आहे, अशा प्रकारची स्वतःच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी काय असते? स्वतःबद्दल कर्तृत्वाची बुद्धी, कर्तृत्व बुद्धी होवे है. और सो आत्मविषय कर्तृत्व बुद्धि वाला पुरुष ही शास्त्र के विधी निषेध का अधिकारी होवे है. फार महत्वाचं वाक्य आहे. शास्त्राच्या विधी निषेधाचा अधिकारी कोण? की ज्याला स्वतःमध्ये कर्तृत्व बुद्धी आहे. सर्वात पहिला अध्यास असल्यामुळे देहाभिमान असल्यामुळे स्वतः ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वाची बुद्धी, अशा पुरुषाकरिताच शास्त्र विधी आणि निषेध सांगतं. ज्याला देहाभिमान नाही आहे, स्वतःविषयी कर्तृत्व बुद्धी नाही आहे, त्याच्याकरिता शास्त्र विधान करत नाही, निषेधही करत नाही. और सो आत्मविषय कर्तृत्व बुद्धि वाला पुरुष ही शास्त्र के विधि निषेध का अधिकारी होवे है. लागली पंक्ती. जैसे उदाहरण, जैसे अज्ञानी पुरुष आहे, अज्ञानी पुरुष स्वतःला काय समजतो? करता भोगता, म्हणून त्याच्याकरिता शास्त्र आहे, विधी आहे सांगतं, निषेधही सांगतं. और ज्ञानवान पुरुष को ता देहाभिमान क्या भावते, ज्ञानवान पुरुषा ठिकाणी काय आहे? देहाभिमान नाहीये. ता देहाभिमान क्या भावते सा कर्तृत्व बुद्धी आहे, नाहीये, कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी नाही त्या ठिकाणी. याते सो ज्ञानवान पुरुष त्या शास्त्र के विधी निषेध का अधिकारी नाही है. म्हणून शास्त्राचा विधी किंवा निषेध त्याला लागू पडत नाही. कुणाला? ज्ञानाला. तात्पर्य काय? सो देहाभिमान दो प्रकार का होवे. कदाचित पूर्वपक्षी म्हणेल ना, ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा देहाभिमान दिसून येतो. जर देहाभिमान नसता तर तो भोजन, खाणं, बसणं, उठणं हे तरी त्याच्याकडून कसं काय घडलं असतं, आहे की नाही? देहाभिमान तर त्याच्या ठिकाणी सुद्धा आहे, भलं बाधितानुवृत्तीने असेल पण आहेच ना. तर पुन्हा त्याच्यावर बोलतात सिद्धांती काय, की देहाभिमान देखील दोन प्रकारचा आहे. कसा बरं पहा. तात्पर्य सो देहाभिमान दो प्रकार का होवे है. एक तो कर्मजन्य होवे है, दूसरा भ्रांतिजन्य होवे है. भ्रांतिजन्य देहाभिमान आणि कर्मजन्य देहाभिमान. कर्मजन्य म्हणजे प्रारब्धाधिक कर्म, त्या कर्मामुळे देहाभिमान. कारण प्रारब्ध भोगण्याकरिता जे शरीर प्राप्त झालेले आहे त्या शरीराविषयी सुद्धा, देहाविषयी सुद्धा काय असतो? अभिमान. तर दोन प्रकार झाले, प्रारब्ध कर्मजन्य, कर्मजन्य देहाभिमान, भ्रांतिजन्य देहाभिमान. स्वतःच्या स्वरूपाची ओळख नसल्यामुळे देहालाच आत्मा समजणं हा भ्रांतिजन्य देहाभिमान आहे. बरोबर. तहा कर्मजन्य देहाभिमान तो ता कर्म के नाशते अनंतरही निवृत्त होवे. कर्मजन्य
प्रारब्धाधिक कर्मजन्य जो देहाभिमान आहे तो देहाभिमान तेव्हाच नष्ट होतो जेव्हा ते प्रारब्ध वगैरे कर्म नष्ट होतं. और दूसरा भ्रांतिजन्य देहाभिमान तो अज्ञान काल विषय भय आहे. जोपर्यंत अज्ञान आहे स्वस्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत भ्रांतिजन्य देहाभिमान असतो. जबी आत्मज्ञान करके जेव्हा आत्मज्ञान प्राप्त झालं आहे त्या आत्मज्ञानाच्या द्वारे जब आत्मज्ञान करके तर अज्ञान की निवृत्ती ते अज्ञानाची निवृत्ती झाली आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळे भ्रांती की निवृत्ती होवे भ्रमाची सुद्धा काय होऊन जाते निवृत्ती होते. तभी सो भ्रांतिजन्य देहाभिमान भी निवृत्त होई जावे है. भ्रांतिजन्य देहाभिमान सुद्धा निवृत्त होतो केव्हा ज्ञान झाला असता भ्रांतिजन्य देहाभिमान निवृत्त होतो. आणि कर्मजन्य देहाभिमान ज्ञानाने सुद्धा निवृत्त होत नाही. तो निवृत्त तेव्हाच होतो केव्हा ज्या प्रारब्धाधिक कर्माने तो देहाभिमान झालेला आहे ते प्रारब्धाधिक कर्म संपल्यावरच तो देहाभिमान काय होतो निवृत्त होतो. ठीक आहे. अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे अभिमान आहे. कोण कोण भ्रांतिजन्य देहाभिमान कर्मजन्य देहाभिमान. पण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी भ्रांतिजन्य देहाभिमान नाही आहे फक्त कर्मजन्य देहाभिमान आहे. ऐसे देहाभिमान ते रहित होऊन येते. ज्ञानी पुरुष भ्रांतिजन्य देहाभिमान नाही त्याच्या ठिकाणी रहित आहे. ऐसे देहाभिमान ते रहित होऊन येते. कर्तृत्व बुद्धी ते रहित जो ज्ञानवान है कर्तृत्व बुद्धीने रहित असा जो कोण ज्ञानवान पुरुष जो ज्ञानवान है तीस ज्ञानवान पुरुष ते शास्त्र प्रतिपादित सर्व अधिकार निवृत्त होवे. त्या ज्ञानवान पुरुषापासून शास्त्र प्रतिपादित सर्व अधिकार निवृत्त होतात. अर्थात कोणतेच त्याच्याकरिता अधिकार नाही आहे की नाही. अर्थात ज्ञानी पुरुषाला विधी पण नाही निषेध पण नाही. ठीक है. तीस ज्ञानवान पुरुष ते शास्त्र प्रतिपादित सर्व अधिकार निवृत्त होवे है. ऐसे ज्ञानवान पुरुष को सो ध्यान विधी कैसे संभवेगा. असा ज्ञानी पुरुष आहे त्याला त्याच्याकरिता शास्त्र विधानही करत नाही निषेधही करत नाही तर त्या ज्ञानी पुरुषाकरिता ध्यान करायला पाहिजे असा विधी कसं काय राहणं शक्य आहे. अर्थात राहू शकत नाही. किंतु नहीं संभवेगा लागलं. इसी अभिप्राय करके याच अभिप्रायाने श्री विद्यारण्य स्वामीने पंचदशी ग्रंथविषय पंचदशी ग्रंथामध्ये ती ज्ञानवान पुरुषों का अनुभव कया आहे ज्ञानवान पुरुषाचा अनुभव सांगितलेला आहे. काय तो अनुभव आहे सांगतात श्लोक देतात तिथले पंचदशीतले. व्याचक्षताम ते शास्त्राणी वेदान अध्यापयन्तु वा ये अत्राधिकारिणो मर्त्या नाधिकारो क्रियत्वतः. हा पहिला श्लोक. याचा पदच्छेद अन्वय करू पहिले. व्याचक्षताम ते शास्त्राणी वेदान अध्यापयन्तु वा ये अत्र अधिकारिणः मर्त्या न अधिकारः अक्रियत्वतः. अन्वय. ये अत्र अधिकारिणः मर्त्याः ते शास्त्राणी व्याचक्षताम वा वेदान अध्यापयन्तु वा वेदान अध्यापयन्तु. ठीक. पुढे अक्रियत्वतः अधिकारः न अधिकारः न. अर्थ पहा. ज्ञानी पुरुषाचा अनुभव काय की हे अत्र अधिकारीनं जे कर्माधिक किंवा अध्ययन अध्यापनाधिक करण्याकरिता अधिकारी लोक आहेत असे मर्त्या मनुष्या ते शास्त्राणी वाचक्षता शास्त्राचं व्याख्यान करत किंवा वा वेदान अध्यापयंतु वेद पढत वेद शिकोत काय मराठीत काय म्हणता येईल वेद पढाव ज्यांचा अधिकार आहे ते वेद पढाव म्हणजे काय शिकवोत दुसऱ्यांना. ठीक आहे. अक्रियत्वतः म्हणजे मी तर मात्र कसा आहे अक्रिय आहे. मी ब्रह्मरूप आहे अक्रिय आहे म्हणून अधिकार न माझा न शास्त्राचं व्याख्यान करण्यामध्ये अधिकार आहे न वेदांना शिकवण्यामध्ये अधिकार आहे. कारण मी कसा आहे अक्रिय आहे. अध्यारोप घ्यायचं मे किंवा मम. अक्रियत्वतः मे अधिकार न असा त्याचा अर्थ. ठीक आहे जी. चला पुढचा श्लोक. शृण्वन्त्व ज्ञात तत्वास्ते
जानन कस्मान् शृणोम्यहम मन्यन्ताम संशयापन्ना न मन्येहम संशयः. ठीक. पदच्छेद. शृण्वन्तु अज्ञात तत्वाः ते जानन कस्मात् शृणोमि अहम मन्यन्ताम संशयापन्नाः न मन्ये अहम असंशयः. अन्वय. अज्ञात तत्वाः ते शृण्वन्तु जानन् अहम कस्मात् शृणोमि संशयापन्नाः मन्यन्ताम् अहम असंशयः न मन्ये. अहम असंशयः न मन्ये. ठीक अर्थ पहा. अज्ञात तत्वाः ते ज्यांना तत्वाचं ज्ञान झालेलं नाही असे अज्ञात तत्व ते शृण्वन्तु श्रवण करोत. पुन्हा जानन अहम परंतु तत्वाला जाणणारा मी कस्मात श्रोण का श्रवण करू. मला श्रवण करण्याची सुद्धा गरज नाहीये कारण श्रवणाचं फल मला प्राप्त झालेलं आहे. ठीक असं ज्ञानी समजतो स्वतः अनुभव. पुन्हा काय बरं तर पुढे काय संशयापन्नाः मन्यन्ताम जे संशयाने युक्त आहेत ते मनन करोत. अहम असंशय मला कोणता संशयच नाहीये म्हणून न म्हणणे मला मनन करण्याची सुद्धा गरज नाही असं ज्ञानी बोलतो. ठीक. आणखी विपर्यस्तो निधिध्यासेत किम ध्यानम अविपर्यये. हे एक दिला श्लोकाचा एक भाग. विपर्यस्त निधिध्यासेत किम ध्यानम अविपर्यये. अन्वय. विपर्यस्त निधिध्यासेत अविपर्यये ध्यानम किम. ठीक अर्थ पहा. विपर्यस्त म्हणजे काय विपरीत भावनाने जे युक्त आहेत जे लोक जे साधक ते काय ध्यानम निधिध्यासन करोत ध्यान करो निधिध्यासन करोत. पण अविपर्य माझ्या ठिकाणी विपरीत भावनाच नाही आहे तर ध्यानम किम ध्यान करण्याची मला काय गरज निधिध्यासन करण्याची काय गरज आहे. अर्थात निधिध्यासन सुद्धा करण्याची गरज मला नाही. अर्थ देऊ राहिले. अर्थ यह जो पुरुष कर्तृत्व बुद्धी वाले होणे ते अधिकारी है. कर्तृत्व बुद्धी वाले जे आहेत तेच अधिकारी असतात. ते पुरुषही शास्त्रों को व्याख्यान करे व्याचक्षताम शास्त्राने व्याख्यान करे तथा वेदों को पढ़ावे वेदांना शिकवोत. और मैं तो अक्रिय हूं मी कसा आहे अक्रिय क्रिया रहे अर्थात माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व कोणताच धर्म नहीं है. याते हमारे को कोई भी अधिकार नहीं है. ठीक है ना. शास्त्राचं व्याख्यान आदि करने का अधिकार नहीं है. और जिन पुरुषों ने प्रत्येक भिन्न ब्रह्म को नहीं जाने आहे ब्रह्म तत्वाला नाही जाणलं प्रत्येक भिन्न ब्रह्म तत्वाचा साक्षात्कार ज्यांना झालेला नाही ते पुरुष वेदांत शास्त्र के श्रवण को करो. ते बिचारे वेदांत शास्त्राचं काय करो श्रवण. और मैं तो ता प्रत्येक भिन्न ब्रह्म को प्रत्येक भिन्न ब्रह्म म्हणजे साक्षीशी अभिन्न ब्रह्म तत्व त्या रूपाने अपरोक्ष जानता हूं. ब्रह्म तत्वाला मी अपरोक्ष रूपाने जानतो. या ते मैं किस वास्ते श्रवण को करू म्हणजे मला श्रवण करण्याची सुद्धा गरज नाही आहे. या ते मैं किस वास्ते श्रवण को करू. और जे पुरुष ता आत्मा विषय संशय वाले आहे आत्मतत्वाबद्दल ज्यांना काय आहे संशय असं भावना वगैरे आहे ते पुरुष ता संशय की निवृत्ती करणे वास्ते त्या संशयाची निवृत्ती करण्याकरिता मनन करो. और मैं तो सर्व संशयो ते रहित हूं मी मात्र कसा आहे सर्व संशयाने रहित असा आहे. या ते मैं किस वास्ते मनन को करू काय मनन करण्याची गरज आहे मला है की नाही संशयच नाही आहे मनन करण्याची काय गरज. और जे पुरुष विपरीत भावना वाले हैं ते पुरुष तो ता विपरीत भावना की निवृत्ती वास्ते त्या विपरीत भावनेच्या निवृत्ती करण्याकरिता निधिध्यासन करो. और मैं तो ता विपरीत भावना ते रहित हूं मी मात्र कसा आहे विपरीत भावनेने रहित आहे. याते म्हणून हमारे को ता ध्यान करने का क्या प्रयोजन है. अर्थात निधिध्यासनाधिक ध्यान करण्याचं मला काही प्रयोजन नाही. इथे
लागला अर्थजी. आता पुन्हा पूर्वपक्षी शंका करतोय. पूर्वपक्षी शंका करून काय म्हणणार की म्हणे मग का हो, आम्ही जे वेदवाक्य दाखवलं होतं तुम्हाला त्याची काय संगती. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञान पूर्वित ब्राह्मण, तिचं तर ध्यान करायचं सांगितलेलं आहे, त्याची संगती तुम्ही कशी लावणार. शंका, पूर्वपक्षी शंका करतोय पहा. ज्ञानवान पुरुष को जो ध्यान की कर्तव्यता नाही मानोगे, ज्ञानवान पुरुषाला ध्यान करण्याची काही गरज नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो आत्मज्ञान ते अनंतर ता ध्यान का विधान करणे हारी, आत्मज्ञान झाल्यावर ध्यानाचं विधान करणारी श्रुती कोणती. जा तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञान कुर्वित ब्राह्मण, यह पूर्वोक्त श्रुती है सा अप्रमाण होवेगी. ती श्रुती काय होईल मग, अप्रमाण ठरेल. पूर्व पक्षाने वरच्या विस्तारपूर्वक शंकेमध्ये ती श्रुती घेतली होती ना, तर ती श्रुती काय होईल मग, अप्रमाण होईल. जर ज्ञानी पुरुषाला ध्यानाचा विधी नाही मानला तर. आता पहा उत्तर देतात सिद्धांती. समाधान. सा श्रुती आत्मा के अपरोक्ष ज्ञान ते अनंत ता ध्यान का विधान करती नाही. सिद्धांती म्हणतात अरे बाबा पूर्वपक्षी, तुला त्या श्रुतीचं तात्पर्यच कळलं नाही. त्या श्रुतीचं तात्पर्य असं नाहीये कसं की अपरोक्ष ज्ञान झाल्यावर ध्यान करावं असा अर्थ नाहीये त्या श्रुतीचा. मग काय अर्थ आहे, तर तो अर्थ सिद्धांती सांगत आहेत पूर्वपक्षाला. पंक्ती पहा. सा श्रुती आत्मा के अपरोक्ष ज्ञान त्यानंतर ता ध्यान का विधान करती नाही, किंतु मग वेदांत के श्रवण मात्र जन्य ब्रह्म के परोक्ष ज्ञान त्यानंतरही. एखाद्याने वेदांत शास्त्र श्रवण केलं आहे आणि वेदांत शास्त्राचं श्रवण करून ब्रह्मज्ञान झालं, पण कसं, परोक्ष ज्ञान झालं आहे. मग आता परोक्ष ज्ञानाने तर मोक्ष मिळणार नाही, अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. मग ज्याला परोक्ष ज्ञान झालंय त्याने ध्यान करावं आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावं असा अर्थ आहे. असा अर्थ नाही की अपरोक्ष ज्ञान झाल्यावर सुद्धा ध्यान करावं असा अर्थ नाही. पुन्हा किंतु वेदांत के श्रवण मात्र जन्य ब्रह्म के परोक्ष ज्ञान ते अनंतर रही. लागलं, ता ब्रह्म के अपरोक्ष ज्ञान की प्राप्ती वाचते. परोक्ष ज्ञान तर झालंय, पण अपरोक्ष ज्ञान प्राप्त व्हावं याकरिता ता निधिध्यासन रूप ध्यान का विधान करे. तर त्याच्यासाठी ते निधिध्यासन रूप ध्यानाचं विधान आहे. कुणासाठी, परोक्ष ज्ञानासाठी. कुणासाठी नाही, अपरोक्ष ज्ञानासाठी नाही. याते ता श्रुती को भी अप्रमाणता होवे नाही. पण श्रुती देखील अप्रमाण ठरत नाही. एकंदरीत अपरोक्ष ज्ञान याला कुठलंही विधान नाही. पुन्हा शंका करतो पूर्वपक्षी. शंका. ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर ज्ञानवान पुरुष को जो ध्यान की कर्तव्यता नाही मानोगे, जर त्यात ध्यान करायला पाहिजे असं कर्तव्य म्हणून त्याच्यासाठी जर ध्यान नसेल, विधान नसेल, आणि जर तो ध्यान करणार नसेल तो ता ज्ञानवान पुरुष को चित्त की बहिर्मुखता करिके यथेष्टाचरण की प्राप्ती होवेगी. याचं काय आहे की नाही, तर हळूहळू हळूहळू तो जो ज्ञानवान पुरुष आहे त्याच्या चित्तामध्ये काय येईल, बहिर्मुखता येईल. आहे की नाही, अनात्माकारच त्याची वृत्ती होत जाईल. हळूहळू करता 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 बहिर्मुक्ता होऊन त्याचे यथेष्ट आचरण व्हायला लागेल. मनमानी तो कसंही वागायला लागेल. निश्चित आचरण सुद्धा तो करू शकेल. मग तर असं जर घडेल तर त्याला काय होईल, त्याचं पतन होईल ना. हे होणं योग्य नाही आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाने सुद्धा ध्यान केलं पाहिजे किंवा त्याला ध्यानाचा विधी असला पाहिजे. कोण बोलतो, पूर्वपक्ष. ठीक उत्तर देतात सिद्धांती. समाधान. सो ज्ञानवान पुरुष भ्रांतिजन्य देहाभिमान ते रहित है की नाही. देहाभिमानाने रहित आहे तो. कोणत्या देहाभिमानाने रहित आहे, भ्रांतिजन्य देहाभिमानाने रहित आहे. कर्मजन्य देहाभिमान जरी असला तरी तो बाधक नाही आहे. ठीक. सो ज्ञानवान पुरुष भ्रांतिजन्य देहाभिमान ते रहित आहे. याते यथेष्टाचरण विषय प्रवृत्त होवे नाही. आहे की नाही. यथेष्टाचरणात तो प्रवृत्त होणारच नाही. कोण, ज्ञानी. कारण यथेष्टाचरणामध्ये प्रवृत्त तो होतो जो भ्रांती ज्ञान जन्य देहाभिमान आहे. ज्याच्या ठिकाणी भ्रांती ज्ञान जन्य देहाभिमान आहे तोच काय होतो, यथेष्टाचरणामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. भ्रांतीजन्य याते यथेष्टाचरण विषय प्रवृत्त होवे नाही. पुढे ता देहाभिमान वाले पुरुषही, ता देहाभिमान वाले भ्रांती ज्ञान जन्य, भ्रांतीजन्य म्हणजे भ्रांती ज्ञान जन्य जो देहाभिमान, असा देहाभिमान ज्यांच्या ठिकाणी आहे, अर्थात जो स्वतःला देहच आपलं स्वरूप समजतो, तोच देहासाठी अनुकूल
पदार्थासाठी प्रवृत्त होईल, प्रतिकूल पदार्थाचा नाश करील, अर्थात त्याची प्रवृत्ती होईल, त्याच्याकरिता तो कदाचित निषिद्ध आचरण पण करील. पण कोण? जो भ्रांती ज्ञान जन्य देहाभिमान वाला आहे. पण ज्याच्या ठिकाणी भ्रांतीजन्य देहाभिमान नाही तो निषिद्ध आचरणात प्रवृत्तच होणार नाही. कारण त्याला माहिती आहे देह पंचमहाभूताचा आहे, माझा आणि देहाचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. असा पंक्ती पहा. ता देहाभिमान वाले पुरुषही यथेष्टाचरण विषय प्रवृत्त होवे आहे. लागलं तात्पर्य यह काय? जो पुरुष मुमुक्षु दशाविषय भी है की नाही, श्रमदमादि को करके ता यथेष्टाचरण ते निवृत्त होवे. जो पुरुष मुमुक्षु अवस्थेत असतानाच श्रम दम इत्यादी करून यथेष्टाचरणापासून काय होतो? निवृत्त होतो. निषिद्धाधिक आचरण करत नाही आणि पारमार्थिक मार्गावर विहित आचरणच करण्यासाठी त्याची प्रवृत्ती असते मुमुक्ष अवस्थेत. आणि अशा त्या पुरुषाला ज्ञान झाल्यावर तो कस काय बरं मग निषिद्ध आचरणात प्रवृत्त होईल? होणारच नाही. लागले की नाही? जो पुरुष मुमुक्षु दशाविषयी शमदमादि को करके ता यथेष्टाचरण ते निवृत्त होय है, सो पुरुष ज्ञान दशाविषयी ज्ञान अवस्थेत ता यथेष्टाचरण विषय कैसे प्रवृत्त होवेगा? कस काय प्रवृत्त होईल? किंतु नहीं प्रवृत्त होवेगा, अर्थात प्रवृत्त होणार. और लागले एवढं पुढे. और निसंगता मुक्तिपदम यतीना, हा श्लोक दिला होता की नाही? य पूर्वोक्त वचन तो आत्मज्ञान ते रहित साधक पुरुष विषयक आहे. पूर्व पक्षी म्हणला होता ना की संन्यासी करता ज्ञानी पुरुषाकरिता मोक्षाचा मार्ग निसंगताच आहे, बरोबर. परंतु ते वचन ज्ञानी पुरुषाकरिता नाही आहे. मग ज्ञान प्राप्त होण्याकरिता जे मुमुक्षु अवस्थेत आहे त्यांच्याकरिता ते वचन आहे. ठीक. पंक्ती पहा. य पूर्वोक्त वचन तो आत्मज्ञान ते रहित साधक पुरुष विषयक है. लागलं तत्ववेत्ता सिद्ध पुरुष विषयक सो वचन नाही है. तत्ववेत्ता म्हणजे तत्वज्ञान ज्याला झालेलं आहे असा जो सिद्ध पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुष. ठीक आहे की नाही? साधक पुरुष, सिद्ध पुरुष. ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर साधक आहे, ज्ञान प्राप्त झाल्यावर सिद्ध आहे. तत्ववेत्ता सिद्ध पुरुष विषयक सो वचन नाही. कोणता? निसंगता मुक्तिपदम यतीना हे वचन. या ते म्हणून ता वचन ते, त्या वचनाला घेऊन देखील ध्यान ते रहित ज्ञानवान पुरुष का अधपतन सिद्ध होवे नाही. म्हणजे त्या वचनाच्या आधाराने सुद्धा ध्यानाने रहित जरी असला तरी त्या ज्ञानी पुरुषाचं अधपतन होतं असं म्हणता येत नाही. अधपतन सिद्ध होवे नाही. किंवा ज्ञानवान पुरुष ध्यान का किंवा ज्ञानवान पुरुष को ध्यान का विधी नाही आहे. कोणताच विधी नाहीये त्याला. ध्यानाचा विधी तरी कसा असणार? ध्यान करायलाच पाहिजे तो असा विधी नाही कुणाला? ज्ञानी पुरुषाला. किंवा ज्ञानवान पुरुष को ध्यान का विधी नहीं है. यह उक्त अर्थ श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रो विषयी कथन करे आहे. स्वतः व्यास महाराजांनी ब्रह्मसूत्र सांगितलेलं आहे काय? की ज्ञानवान पुरुषाला ध्यानाचा विधी नाही. म्हणजे कोणतं सूत्र आहे मग ते सांगा. तर हा सूत्र देऊ राहिले. अनुज्ञा परिहारऊ देह संबंधात ज्योतिरादिवत हे सूत्र आहे. ठीक. अनुज्ञा परिहारऊ. ठीक आहे. याच्यावर एक टिप्पणी लिहा. नंतर याचा पुढे अर्थ दिलाय तोही बघू आपण. तर लिहा. सर्वत्र आत्मनः अखंडैक रसत्वे अपि अनुज्ञा परिहारौ प्रतीक आहे. अनुज्ञा परिहारौ बराबर उद्धरण चिन्हामध्ये मित्रम सेव्यम, उद्धरण चिन्ह बंद, एक वाक्य आहे. मित्रम सेव्यम अर्धविराम. दुसऱ्या उद्धरण चिन्हात शत्रवः परिहर्तव्याः, शत्रवः परिहर्तव्याः उद्धरण चिन्ह बंद. इति
विधी निषेधौ इति विधी निषेधौ देह संबंधात प्रतीक आहे बराबर देह तादात्म्य संबंधात संगच्छेते अर्धविराम किंवा पूर्णविराम पुढे प्रतीक ज्योतिरादिवत बराबर यथा अग्नेः एकत्वे अपि श्मशान संबंधी अग्नि परिहर्तव्यः भवति श्मशान संबंधी अग्नि परिहर्तव्यः भवति अर्धविराम न इतरः तद्वत् आत्मा अपि ठीक झालं अर्थ पहा सर्वत्र आत्मन अखंड एक रसत्वेपी सर्व ठिकाणी आत्मा अखंड एक रस रूपाने विद्यमान आहे तरी देखील अनुज्ञा परिहारो म्हणजे काय मित्रम सेव्यम मित्राची संगत करावी शत्रव परिहर्तव्य शत्रूपासून दूर राहावं इति विधी निषेधो हे जे विधी निषेध आहे की नाही हे देह संबंधात जरी त्याला ज्ञान झालं असलं तर ज्ञानी म्हणून विधी नाही आहे देह संबंधात हा विधी आहे की नाही देह संबंधात म्हणजे देह तादात्म्य संबंधात संगच्छते कशाप्रमाणे ज्योतिरादिवत म्हणजे यथा अग्नी एक असला तरी जसं स्मशान संबंधी अग्नी निषेध्य आहे त्याचा परिहार करायचा दूर करायचा त्याला आणि अन्य अग्नी परिहार करण्याची गरज नाही आहे तद्वत आत्मा जरी सर्वत्र ओतप्रोत असला मित्रातही तोच आहे शत्रूतही तोच आहे तरी पण देह संबंधाला घेऊन मित्राचं सेवन याचा विधी आहे आणि शत्रूचा परित्याग हा विधी आहे पण देह संबंधाला घेऊन देह तादात्म्याला घेऊन आहे आत्मज्ञानाला घेऊन नाही असं अर्थात ज्ञानी पुरुषाला विधी नाही हे सांगायचं परिहार देह संबंधा ज्योतिरादिवत अर्थ यह कार्य अवश्य करणे योग्य है या प्रकार का जो शास्त्रकृत विधी असा जो शास्त्राचा विधी आहे विधान ताका नाम अनुज्ञा आहे त्याला अनुज्ञा म्हणतात और यह कार्य नहीं करणे योग्य है हे नाही करायला पाहिजे या प्रकार का जो शास्त्रकृत निषेध है ताका नाम परिहार है त्याला म्हणायचं काय परिहार सो अनुज्ञा परिहार रूप विधि निषेध इस पुरुष को आत्मज्ञानते पूर्व देहाभिमानते प्राप्त होवे आहे अशा प्रकारचा अनुज्ञा परिहार रूप जो विधी निषेध तो इस पुरुष को या ज्ञानी पुरुषाला आहे पण कधी आत्मज्ञानते पूर्व म्हणजे आत्मज्ञान होण्याच्या अगोदर देहाभिमान असल्यामुळे तो विधी निषेध आहे मुमुक्ष अवस्थेत असताना प्राप्त होवे और आत्मज्ञान काल विषय ज्या कालात आत्मज्ञान झाला आहे त्या कालात ता देहाभिमान की निवृत्त हुई देहाभिमानच राहिला नाही त्यामुळे ता ज्ञानवान पुरुष को सो शास्त्रकृत विधी निषेध प्राप्त होता नाही ज्ञान झाल्यामुळे देहाभिमान राहिला नाही आणि देहाभिमान न राहिल्यामुळे शास्त्राच्या द्वारे सांगितल्या गेलेला विधी निषेध त्या ज्ञानी पुरुषाला प्राप्त होत नाही प्राप्त होता नाही उदाहरण जैसे स्मशान का अग्नी तो परित्याग करायला जावे त्याचा त्याग केला जातो कोणी सहसा स्वीकार करत नाही असं झालं का कधी आता खूप भूक लागली सरपण नाही आहे पण आता प्रेत जळू राहिलं चला मग आटा आहे आपल्याजवळ पीठ मळलं आणि चपात्या रोटके तयार केले आणि भाजले कुठं अग्नीमध्ये करत का कोणी नाही करत स्मशान का अग्नि तो परित्याग करायला जावे और दूसरा अग्नि ग्रहण करायला जावे लागलं तै तथा जैसे मनुष्य शरीर का आणखीन उदाहरण देतात पहा ज्याप्रमाणे मनुष्य शरीर का विष्टामूत्र परित्याग करायला जावे है और गौ शरीर का विष्टामूत्र ग्रहण करायला जावे है की नाही तैसे त्याप्रमाणे देहाभिमानी अज्ञानी पुरुष को तो सो शास्त्रकृत विधी निषेध होवे है की नाही देहाभिमान ज्यांना आहे अशी जे अज्ञानी लोक आहे त्यांच्याकरिता तर तो शास्त्राचा विधी पण आहे निषेध पण आहे जसं शास्त्र सांगेल तसंच त्यांना वागावं लागतं वागलंच पाहिजे
नाही तर पतन होईल. कळलं की नाही. पण तसाच विधी निषेध ज्ञान्याकरता मात्र नाही. तैसे देहाभिमानी अज्ञानी पुरुष को तो सो शास्त्रकृत विधि निषेध होवे और ता देहाभिमान ते रहित ज्ञानवान पुरुष को सो विधि निषेध होता नहीं इति. लागला अर्थ. क्यों? ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य नहीं है. यह उक्त अर्थ श्री भगवान ने भी गीता विषय गीतेमध्ये सांगितलेला आहे. काय सांगितलंय भगवंताने गीतेमध्ये? की ज्ञानी पुरुषाला कुठलंच काय नाही, कर्तव्य नाही. लागलं की नाही. म्हणजे कोणत्या श्लोकात सांगितलंय भगवंताने? सांगतात पहा. यस्त्वात्मतिरेव स्यात् दात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. हा श्लोक झाला पहिला. ठीक आहे. याचा काय करू आपण? पदच्छेद नंतर अन्वय. पंक्ती पहा. यह तू आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. अन्वय. यह मानवः तू आत्मरतिः एव आत्मतृप्तः च स्यात्. आत्मतृप्तः किंवा अजून पुढे घ्या. आत्मतृप्तः पुढे आत्मनि एव च संतुष्टः स्यात्. आत्मनि एव च संतुष्टः स्यात् तस्य कार्यं न विद्यते. ठीक. अर्थ पहा. यह मानव जो मनुष्य तर आत्मरती आत्म्यामध्येच रममान राहतो. आत्मतृप्त आत्म्यातच तृप्त आहे. आत्मनियव संतुष्ट बस आपल्या स्वस्वरूपाने संतुष्ट आहे असा जो महात्मा. ठीक आहे. आत्मनियव संतुष्ट असे तस्य कार्यम न विद्यते. त्याला आता काहीच कर्तव्य राहिलं नाही. अर्थात कोणतीच विधी त्याच्याकरिता नाही. आणखीन पुढचा श्लोक. नैव तस्य कृते नार्थो नाकृते नेह कष्टन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाशयः. ठीक. न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थ व्यपाश्रयः. अन्वय पहा. इह तस्य कृतेन कश्चन अर्थः न अकृतेन न एव अकृतेन न एव. ठीक. पुढे अस्य च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न कश्चित् अर्थव्यपाश्रयः न. ठीक. अर्थ पहा. इह. ठीक. इथं ज्ञान झाला असता इह तस्य कृतेन तस्य ज्ञानीनं ज्ञानी पुरुषाला काही जरी त्याने केलं तर कृतेन काय कश्चन अर्थः न त्याने काही केलं तरी त्याच्या करण्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे काय? एखादा यज्ञ जरी केला तरी त्याच्यापासून त्याला पुण्य नाही. किंवा एखादं पाप घडलं पाप कर्म निषिद्ध कर्म तरी त्याच्यापासून त्याला पापही नाही आहे. तेच दिलंय. कृतेन अर्थः न अकृतेन. अकृतेन म्हणजे त्याच्याकडून काही निषिद्ध वगैरे काही घडलं तर त्याने सुद्धा न एव त्याला काही त्याचं फल किंवा पाप पुण्य वगैरे नाही. न एव. लागलं. मग पुढं काय? अस्य न एव झालं ना. न एव. पुढे अस्य च सर्वभूतेषु सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत कश्चित अर्थ व्यापाश्रय न
म्हणजे त्याला कोणताच व्यापार शिल्लक राहिलेला नाही आहे. कोण्या प्राण्यामात्राविषयी काही कर्तव्य पण राहिलेलं नाही आहे. ठीक, पुढे चला. इन दोष श्लोको करके कथन करे आहे. भगवंताने सुद्धा ज्ञानी पुरुषाला काही कर्तव्य नाही ही गोष्ट या 2 श्लोकाच्या माध्यमातून सांगितली आहे. किंवा य उक्त अर्थ पुराणविषयी बी कथन करे आहे. हा अर्थ म्हणजे ज्ञानी पुरुषाला कुठलंच कर्तव्य नाही ही गोष्ट पुराणात सुद्धा सांगितलेली आहे की नाही. कोणत्या श्लोकाने सांगितली आहे तो श्लोक वगैरे पुढे येत आहे आणि भरपूर प्रमाणात दिल्या जाऊ राहिले. आता विस्तारपूर्वक याचं समाधान आहे की नाही. ज्ञानी पुरुषाला कर्तव्य नाही हे सांगण्याकरिता अनेक ठिकाणचे पुरावे प्रमाण म्हणून दिल्या जात आहे. त्याचा विचार पुढचा विचार आपण उद्या करू. ही साहेब नोट करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की कुठं 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 ज्ञानी पुरुषाला कर्तव्याचा अभाव सांगितलेला आहे. ठीक, बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.